बुद्ध आणि त्याचा धम्म ह्या ग्रंथाचं पठन आणि श्रवण आपण करत आहोत. बुद्धाने काही प्रवचनं दिलेली आहेत, त्यातली मोजकी बाबासाहेबांनी या ग्रंथामध्ये घेतली. सुखी ग्रहस्थ कुठला, पती पत्नी, हे प्रकरण आपण पाहिले. आज बघणार आहोत शील परिपालनाच्या आवश्यकतेवरील प्रवचन, की आपण बुद्ध धर्मामध्ये शीलाला खूप मोठं महत्व दिलेलं आहे, की शील हे पालन केलं पाहिजे. त्याच्यावरती काही भगवान बुद्धांनी दिलेली प्रवचन आहे, की शीलाला किती महत्व दिलं आहे, शील पाळणं किती आवश्यक आहे. आणि त्याविषयी आपण मागे बघितलं की भगवान बुद्धांनी बराचसा धम्म हा व्यक्तींना सांगितलेला आहे, ज्यांनी प्रश्न विचारले आणि त्यांच्या प्रश्नाची उत्तरं दिलेली आहे. म्हणजे दुसऱ्यासारखं कुठेतरी वेदात लिहिलेलं आहे आणि ती देवाची वाणी आहे असं नाही, तर बुद्धांनी प्रत्यक्ष माणसांना सांगितलेला हा धम्म आहे. आणि म्हणून असंच एक वेळेस की ही शीलाला उद्देशूनही काही भगवंताची प्रवचनं झालेली आहेत, आणि ती कोणाकोणाबरोबर झालेली ते आज आपण बघणार आहोत. त्याच्यातलं पहिलं आहे की माणसाची अधोगती कशाने होते. एके समयी भगवान श्रावस्ती येथील जेतवनातील अनाथ पिंडकाच्या विहारात विहरत होते. त्यावेळी मध्यरात्र उलटल्यानंतर, हे वाचलंय का आपण का नाही ना, विहरत होते. त्यावेळी मध्यरात्र उलटल्यानंतर आपल्या तेजाने देवन दीप्तिमान करीत एक देव भगवंताच्या जवळ आला आणि त्यांच्या सानिध्यात जाऊन आदराने त्यांना अभिवादन करून बाजूला उभा राहिला आणि भगवंतांना उद्देशून पुढील श्लोक म्हणाला. गौतमा, मी तुला अधपतन पावणाऱ्या माणसाविषयी काही प्रश्न करणार आहे. कृपा करून अधपतनाची कारणे काय असतात ते मला सांग. भगवंताने ते सांगण्याचे मान्य केले आणि तो म्हणाला, कोणाची उन्नती होते आणि कोण अधोगतीला जात आहे सहज समजण्यासारखे आहे. धर्मप्रेमी हा उन्नत पथावर, तर धर्मद्रेष्टा हा अधोगतीच्या पथाचा वाटसरू आहे. अधोगतीचा वाटसरूला दुर्गुणी माणसे प्रिय वाटतात आणि सद्गुणी माणसे अप्रिय वाटतात. त्याची दुर्गुणी माणसावर श्रद्धा असते, हे त्याच्या अधोगतीचे दुसरे कारण होय. झोपाळूपणा, गप्पा मारण्याची आवड, निरुद्योगीपणा, आळस, क्रोध, विष्टता ही सर्व अधोगतीचे तिसरे कारण होय. आई बाप वृद्ध झाले असतानाही जवळ संपत्ती असूनही त्याचे पालन पोषण न करणे हे अधपतनाचे चौथे कारण होय. ब्राह्मण, श्रमण, अन्य व साधूंना असत्य भाषणाने ठकिणे हे अधोगतीचे पाचवे कारण होय. जवळ विपुल द्रव्य, सुवर्ण, धनधान्य असूनही त्या सर्वांना एकट्यानेच उपभोग घेणे हे अधपतनाचे सहावे कारण होय. आपले कुळ, संपत्ती, जात यांचा अभिमान बाळगून आपल्या आप्तेष्टाचा तिरस्कार करणे हे अधपताचे सातवे कारण होय. व्यभिचार, मद्यपान, जुगार यामध्ये द्रव्याचा अपव्यय करणे हे अधपताचे आठवे कारण होय. स्त्रियामध्ये समाधान न पावता वेश्या, गणिका आणि परस्त्रिया यांच्या समागम करणे हे अधपतनाचे नववे कारण होय. असमयी उधळी स्त्री अथवा पुरुष यांच्या हाती आपल्या व्यवहाराची सत्ता देणे हे अधपतनाचे 11वे कारण होय. जवळची साधने अल्प असूनही क्षत्रिय कुळात जन्म झाला या जोरावर अफाट महत्वाकांक्षा आणि सर्व भौमत्म्याची इच्छा बाळगणे हे अधपतनाचे 12वे कारण होय. हे कुलोत्तम देवा, ही सर्व अधपतनाची कारणे आहेत. या सर्वावर विजय मिळवला तरच तो वाचशील. अधपतनाची कारणे मला वाटते बहुतेक तुम्ही महामंगल सूक्त याच्यावरती प्रवचन ऐकलं असेल. त्याचाच हा एक अधपतन कोण्या माणसाचं होतं. अधपतनाचा अर्थ आपण जर केला की माणूस दुर्गतीला जाणे किंवा त्याची ती दुर्गती होणे. आणि धम्मामध्ये कालही मी सांगितलं की हा धम्म वास्तविकतेवर आधारित आहे, आणि म्हणून भगवान बुद्धांनी तुमच्या कुठल्याही स्वप्नमय दुनियाला किंमत दिली नाही, तर वास्तवात जगण्याला किंमत दिली. आणि मग या वास्तवात तुम्ही बघितलं असेल की महामंगल सूक्तामध्ये तुम्ही, मला वाटतं इथं एक प्रवचन झालंय महामंगल सूक्तावरती, आणि जवळजवळ तेच ह्या प्रकरणामध्ये आहे. काय म्हटलं त्यांनी, धर्मपथावर. आता धर्मपथावर नेमका माणूस कसा असतो. आता आपण बघतो की जो उन्नती करतो, तर उन्नती करणाऱ्या माणसाला अधोगतीत पाहणं, कधी कधी म्हण अशी आहे की आपण आपल्या दुःखापासून दुःखी नाही आहे, तर दुसऱ्याच्या
सुखापासून आपण दुखी आहोत, कारण दुसऱ्याचं सुख आपल्याला बघवत नाही. ती अधपतनाची पहिली पायरी आहे की आपण कधीही दुसऱ्याच्या सुखाने समाधानी होत नाही. आता दुसऱ्याचं सुख बघून समाधानी होत नाही तर दुसऱ्याला सुखी करण्याचा प्रयत्न करू का? नाही. म्हणजे अधपतनाची ही पहिली पायरी आहे की आपण दुसऱ्याच्या सुखाकरताही प्रयत्न करत नाही. तो अधोगतीचा पहिला मार्ग आहे. मग मी मला वाटतं इथंच ते उदाहरण दिलं होतं सावंत आणि सामंतचं. कारण दुसऱ्या धर्मामध्ये काय सांगितलं त्यांनी की शाप आणि उशाप आहे. देवाला प्रसन्न केलं की देव लगेच वरदान देतो, आणि देवाला नाही प्रसन्न केलं तर तो शाप बी देतो. म्हणजे त्यांच्याकडे दोन्ही कन्सेप्ट आहेत. बुद्ध धर्मात तशा दोन कन्सेप्ट नाही. बुद्ध धर्मातली एकच कन्सेप्ट आहे की कुशल कर्म कराल तर कुशल फळ मिळेल, अकुशल कर्म कराल तर अकुशल फळ मिळेल. आणि म्हणून बुद्ध सांगतात की दुश्मनावर किंवा वैऱ्यावरतीही प्रेम करा, किंवा वैराने वैर मिटत नाही तर अवैरानेच वैर मिटतं. इथं बुद्धाचं पहिलं म्हणजे अधोगतीला जाण्याचं पहिलं कारण काय असेल की तुम्ही धर्माचरणानुसार वागत नाही. धम्माच्या मार्गानुसार जो वागत नाही तो अधोगतीला जातो. हे पहिलं कारण आहे. तर दुसरं कारण काय की दुराचारी माणसाला दुराचारी माणसंच आवडतात. आणि म्हणून म्हणतात ना की द्राक्षाचा वेल लिंबावरी गेला, गुण नाही वान नाही पण गुण लागला. आणि म्हणून कधी दुराचारी माणसाबरोबरची संगत ही माणसाला अधोगतीकडे घेऊन जाते. कारण दारू पिणाऱ्या माणसाबरोबर माणूस राहिला तर तो तुम्हाला काही सत्संगात किंवा प्रवचन ऐकायला नेणार नाही. तो कुठे घेऊन जाईल? दारूच्या अड्ड्यावरच घेऊन जाईल. आणि म्हणून धम्मामधलं दुसरं अधोगतीचं कारण काय सांगितलं की दुराचारी माणसाबरोबर ज्याची संगत होते तो अधोगतीला जातो. तर तिसरं कारण सांगितलं की आळस. आळस, झोपाळूपणा, कुठल्याही कामात काम करण्याची तुमची नसलेली इच्छा आणि अधार्मिकतेकडे असणारा ओढा, हे अधोगतीचं तिसरं कारण सांगितलं. आता जर आपण असा तुमच्या भौतिक जीवनामध्ये जर बघितलं आपण तर जो उद्योगी माणूस असतो तो कधी उपाशी मरत नाही. उपाशी कोण मरते मग? की जो आळशी आहे, तो त्याला काही करायचंच नाही, झोपाळू आहे, आळशी आहे. कधी कधी काय म्हणतात की एक चांगली गोष्ट आहे की आळशी माणसाकडे मोठं काम सोपं म्हणतात, तो काही ना काहीतरी शक्कल लढून काढतो. कधी तुम्ही बघितलं की नाही? आळशी माणसाला जर सांगितलं की जरा ते पंख्याचं बटन बंद कर रे बाबा, तू कुठेतरी बघितलं असेल तर इथून चप्पल फेकून मारतो ते बटन बंद करतो. तिथपर्यंत जायचं त्याला कंटाळा असतो. म्हणजे आळशी माणूस काही ना काहीतरी शोधूनही काढत असतो. परंतु आळस हा तुमच्या अधोगतीला एक मोठं कारण आहे. बुद्धाने सांगितलं की आळशीपणा हा तुमच्या अधोगतीचं कारण आहे. चौथं कारण सांगितलं की आई बापाला जो सांभाळत नाही, की त्याच्याकडे संपत्ती आहे, त्याच्याकडे सगळी पात्रता आहे, पण तरी जो आई वडिलाची सेवा करत नाही किंवा आई वडिलाला सांभाळत नाही त्याला अधोगतीला जाण्यापासून कुणीही वाचू शकत नाही. कारण तो जर आई वडिलाची सेवा, कारण काल आपण बरेचसे प्रवचन सांगितले, मी मुलांची सांगितले याची, की ते अधोगतीला जातातच. ज्यांनी आई वडिलाची सेवा नाही केली ह्या रिकाम्या जागा भरा आहेत. कितीही माणूस हे असला, कारण तुम्हालाही मुलं आहेत आणि तुम्ही जर तुमच्या आई वडिलाची सेवा नाही केली तर मात्र तुमची सेवा कोणी करणार नाही. आणि म्हणून आपण जो अपेक्षा ठेवतो, ज्या अपेक्षा बाळगतो, त्या अपेक्षाचे भंग व्हायला तुम्हाला वेळ लागणार नाही. कारण अधोगतीला जाण्याचं ते एक कारण सांगितलं भगवान बुद्धांनी, की जो आई वडिलाची सेवा करत नाही, जो आई वडिलाची देखभाल करत नाही, समर्थ असूनही, कारण एखादा जर लंगडा मुलगा असेल किंवा आंधळा असेल, होऊ शकतं त्याच्याने आई वडिलाची सेवा नाही होणार. पण चांगली अजून एक गोष्ट सांगतो की ते चांगली सेवा करतात. डोळस माणूस आणि तगडा माणूस करत नाही. तुम्हाला त्याची दोन उदाहरणं देतो. रेमंड कंपनीचा मालक होता सिंघानिया म्हणून. जगामध्ये मला वाटतं तो 5व्या का 6व्या नंबरचा श्रीमंत माणूस होता. आणि त्यांनी आपली पूर्ण प्रॉपर्टी रेमंड कंपनी आपल्या मुलाच्या नावावर केली. आणि मुलाने असा काही त्याला इंगा दाखवला की त्याला 10 बाय 10च्या घरामध्ये झोपडपट्टीमध्ये राहायची वेळ आली. जिवंत उदाहरण आहे रेमंड कंपनीच्या मालकाचं. तशीच एक सिंघानिया म्हणून नावाची बाई आहे, ती मेली तर तिचा जेव्हा वास आला तेव्हा सोसायटीतल्या लोकांना कळालं. आणि ती स्टील मधल्या याची खूप मोठी श्रीमंत बाई होती.
म्हणजे तुमच्याकडे श्रीमंती असूनही नाही, पण आई वडिलाची सेवाही कधी कुणी करत नाही, तर त्या आई वडिलाची सेवा जो करत नाही तो अधोगतीला गेल्याशिवाय राहत नाही. आता त्या सिंघानियाची आणि त्या बाईची सेवा त्याच्या मुलांनी का नाही केली, तर त्याच्या इतिहासात जर गेलं तर बहुतेक तेच निघेल की यांनी त्यांच्या बापाची केलेली नसावी. कारण एक चक्र असतं, आज आपणही म्हणू. आणि म्हणून बुद्धांनी धम्म सांगितला. मागे सांगितलं होतं की एकट्या माणसाला धम्माची गरज नाही, एकट्या माणसाला धम्म काहीच कामाचा नाही. परंतु जेव्हा तुम्ही समूहामध्ये येता, कुटुंबामध्ये येता, तिथून धम्म सुरू होतो. आणि धम्मामध्ये मग माणसाच्या केंद्रबिंदू धम्म आहे. तर माणसाला अधोगतीला नेण्याचं कारण काय असेल की जो आपल्या आई वडिलाची सेवा करत नाही तो अधोगतीला जातो. श्रमण, ब्राह्मण, साधू, संत, तर मागेही सांगितलं की साधू, संत आणि श्रमण, पण जे चांगले साधू संत आहेत किंवा चांगले श्रमण आहेत, यांना जो ठकवतो, ज्यांना खोटं बोलतो किंवा त्यांना तो मानत नाहीत, अशाही माणसाची अधोगती झाल्याशिवाय राहत नाही. याचं एक उदाहरण सांगतो मी तुम्हाला की कधी कधी काय होतं की आम्ही खूप शिकले सवरलेलो आहोत, म्हणून आमची एक धारणा अशी झालेली आहे की भिक्षूला काही येत नाही. भिक्षू लोक दुसऱ्याच कसं, मी तिथेच तुम्हाला सांगितलं की माझी एक वेळेस धारणा तीच होती. मग अशाच एका सभेमध्ये सगळे शिकलेले सवरलेले असतात आणि मग आपल्याला कसं असतं की कारण पाहिजे काहीतरी, आम्ही बुद्ध आहे म्हणून निदान वंदना भंतेची म्हणून आपण ग्रहण केली पाहिजे, म्हणून एका भंतेजीला पकडून आणतात. त्या सगळ्यांना माहिती आहे की ह्या भंतेजीला काही येत नाही. यांना माहिती आहे, फक्त यांच्याकडून वंदना घ्यायची, सांगायचं भंतेजी प्रवचन करा. आणि जेव्हा तुम्ही मनातच ठरवलेलं असतं की यांना काही येत नाही, तेव्हा त्यांचं प्रवचन ऐकायची बी काही माणसाला इच्छा होत नाही. असेच त्यांनी खोजून आणले. पुढे बसलेले सगळे पंडित भंतेजीला आणलं पकडून. भंतेजीला म्हटले, भंतेजी द्या मला वंदना द्या किंवा काय द्या. भंतेजी म्हणे, बाबा मी साधा माणूस आहे, तुम्ही सगळे पंडित, कोणी PhD झाले, कोणी MPhil झाले, कोणी काही झाले, मला काही येत नाही. वंदना येते म्हणे, फक्त तेवढी म्हणतो. तर म्हणे म्हणा थोडस सांगा काहीतरी, कारण मजा घ्यायची बी सवय असते पंडिताला. मग वंदना बिंदना झाली. मग भंतेजी बोलले, मी काय सांगू तुम्हाला, तुम्ही सगळे हुशार माणसं आहेत. पण भंतेजी बोलले, तुम्ही धम्मपदातला शांती पर्व हा चॅप्टर वाचलाय का? ज्यांनी वाचलाय त्यांनी हात वर करा. आता सगळ्याला प्रॉब्लेम पडला की पंडित हा पंडित अनाडी, आपण जर नाही म्हटलं मग पंडित भंतेजी भारी भरेल ना. सगळ्यांनी हात वर केले, एका माणसाने हात वर केला नाही. भंतेजी म्हणे, मला वाटलं होतं तुम्ही खरंच हुशार आणि पंडित आहात करणं. अरे म्हणे, शांती पर्व हे धम्मपदात आहेच नाही, तुम्ही कसं काय वाचलं? एका माणसाने हात वर नव्हता केला. भंतेजी म्हणे, चला एक इमानदार माणूस आहे आणि याने बहुतेक धम्मपद वाचलाय, म्हणून त्याला हात करून बोलवलं. म्हणजे तुम्ही धम्मपद नाही वाचला? ते म्हणे, तुम्ही काय बोलत होते ते मला ऐकू येत नाही, मी बाहेर आहे, म्हणून माझा हात खाली होता. आणि भंतेजीचा भ्रमनिरास झाला. भंतेजी म्हटले की मला वाटलं खरंच बुद्धिमान लोक आहेत करणं. तशाच प्रकारचं आपण बुद्धीचा फक्त खाली आव आणत असतो. आणि असे जे आव आणणारे लोक आहेत तेही अधोगतीला जातात. भगवान बुद्धाने तिथे लिहिलं. कारण माणसाला तेव्हाच हिंमत होते की मला जे येत नाही ते येत नाही म्हणण्याची ज्याच्याकडे हिंमत असते ना, तो खरा सत्याच्या शोधात असतो. त्याला सत्याचा शोध सापडतो. पण जे आम्हाला माहिती नाही तरी आम्ही म्हणतो आम्हाला माहिती आहे, मग त्यांना मात्र सत्य सापडत नाही. मग त्यांच्यापेक्षा तो अनाडी भिक्षुक कितीतरी पटीने बुद्धिमान असतो. आणि मग हे बुद्धिमान फक्त खाली शिकलेले बुद्धिमान असतात त्याच्यामध्ये. आणि म्हणून माणसाला धार्मिक लेवलवरतीच काय, पण आध्यात्मिक लेवलवरती तुम्हाला मला माझ्यात काय नाही हे स्वीकारण्याची पात्रता आपल्यात आली पाहिजे, तेव्हा तुम्हाला धम्म कळेल. आणि धम्म कधी कधी आपण म्हणतो ना की, तुम्हाला एक गोष्ट सांगितली की 10वी 11वी झाला तर बरेचसे लोक बाहेरून परीक्षा देतात की नाही, जात नाहीत कॉलेजमध्ये. मला वाटतं यशवंतराव मुक्त विद्यापीठ असंच आहे की बाहेरून शिकूनही घेतल्या जातं. परंतु त्या विद्यापीठातला कुठलाच मुलगा मला नाही वाटत की महाराष्ट्रात भारतात पहिला आलाय का? जेमतेम पास होता येतं. म्हणून तुम्हाला धर्माचंही तसंच आहे.
की धर्मही तुम्हाला जर शेवटच्या लयापर्यंत शिकायचा असेल तर तुम्हाला कल्याण मित्राची गरज लागते, शिक्षकाची गरज लागते धर्म. आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं ना की पुस्तक कितीही वेळेस वाचा, परंतु ते जर एक वेळेस पारायण केलं किंवा एखाद्या भिक्षुकडून ऐकलं तर ते मात्र लक्षात राहतं. आजही आपण हे जे पारायण करतो किंवा सांगतो तर हे लवकर डोक्यात जातं. जिथं आपण वाचायला बसतो तिथे मात्र लवकर डोक्यात जात नाही. आणि म्हणून श्रमण किंवा एखाद्या भिक्षूची हेटाळणी करणे किंवा त्याला कमी लेखणे हे पण एक अधोगतीचं कारण आहे. तर स्वैराचार ही शिलाची कारण आहेत. स्वैराचार मध्ये काय म्हटलं? स्वैराचार मध्ये की मी माझ्या पत्नी व्यतिरिक्त किंवा ज्याला आपण अधिकृतरित्या म्हटलंय ते सोडून जर मी दुसऱ्या कोणाशी माझे शारीरिक संबंध ठेवत असेल तर तो मात्र स्वैराचार आहे आणि ते एक अधोगतीचं कारण आहे. कारण बरीचशी गोष्ट आपण म्हटले की आपले बुजुर्गही सांगतात की आपल्या पत्नी व्यतिरिक्त सगळ्या स्त्रियांना आपण आई किंवा बहीण मानावं. परंतु ह्या जगामध्ये आसक्ती आणि वासना ह्या एवढ्या पॉवरफुल झालेल्या आहेत, त्याचं कारणच अधम्म आहे. आज आपण जर प्रत्येक तुम्ही रोजचा पेपर जरी उघडला तर पेपर मधला असं एक दुसरं पान आढळणार नाही की तिथं बलात्काराच्या आणि याच्या वार्ता तिथं लिहिल्या जात नाही. कारण ह्या दृश्य आहेत, अशा दृश्य. आणि परत तुम्हाला सांगतो की सरासरी एक रिपोर्ट आहे, क्राईम रिपोर्ट आहे की ह्या व्यभिचाराच्या आणि बलात्काराच्या घटना या साधारणतः ओळखीच्या लोकांमध्येच जास्त होतात. त्या घरामधले नात्यातले याच्यातले लोकच जास्त हे करतात. काय कारण आहे याचं? तर इथे धम्म कळालेला नसतो. अधम्मामुळे वागल्यामुळं तिथे एक हे अधोगतीचं एक कारण आहे की तुम्ही स्वैराचार आणि व्यभिचारानुसार वागता. आणि म्हणून माणसाच्या अधोपतीची कारण भगवान बुद्धांनी त्या देवाला आपल्या प्रवचनामधून सांगितले की ही सगळी अधोगतीची कारण आहेत. माणसाच्या अधोगतीला ही सगळी कारण आहेत. दुसरं प्रकरण आहे दुष्ट मनुष्य. आता काय असतं की आपण आपल्या व्याख्या वेगळ्या असतात. आपण आपल्या स्वभावाला जो माणूस सूट होत नाही तो आपल्या करता काय असतो? दुष्ट असतो. म्हणून दुष्टाला दुष्ट वाटेल का? दारू पिणाऱ्या माणसाला आपला मित्र कधी एकदा तो पाचतो कधी हा पाचतो, दोघं सज्जन असतात ना एकमेका करता. म्हणून दुष्टाला दुसरा दुष्ट वाटत नाही. परंतु सज्जनाला मग आपण त्याची व्याख्याच वेगळी करतो की जो माणूस माझ्या करता हितेशी नाही तो दुसरा माझ्या करता दुष्ट आहे. भगवान बुद्धांनी तशी व्याख्या नाही केली की दुष्ट माणूस कोणाला म्हटलंय ते आपण बघूया. एका चारिकेत आपल्या नेहमीच्या रिवाजाप्रमाणे भगवंतांनी आपल्या सहचारी भिक्खूंना खालील प्रमाणे प्रवचने दिली. भिक्खूंनो, दुष्ट मनुष्य कसा ओळखायचा हे तुम्हाला माहित आहे काय? भिक्खूंनी नाही म्हणताच भगवंत बोलले, तर मग मीच तुम्हाला दुष्ट माणसाची लक्षणे सांगतो. दुष्ट मनुष्य न विचारता दुसऱ्याचे दोष दाखवतो आणि त्याला दुसऱ्याबद्दल विचारले तर मग बघायलाच नको, तेव्हा तर तो दुसऱ्याचे दोष किंवा व्यंगे न लपवता रसाळपणे तपशीलवार सांगू लागतो. जो मनुष्य विचारले असता दुसऱ्याचे सद्गुण दाखवित नाही, पुन्हा पुन्हा विचारल्यावरच तो दुसऱ्याचे गुण सांगतो. जो मनुष्य विचारले असताही आपले दोष उघड करत नाही, मग न विचारता तर बोलायलाच नको, वारंवार विचारले तरच तो आपले दोष दाखवितो परंतु त्याचा तपशील लपवितो, असा मनुष्य दुष्ट मनुष्य होय. भिक्खू, असाही मनुष्य असतो की जो विचारले नाही तरी आपल्या चांगल्या गोष्टी उघड करीत असतो, विचारल्यावर तर सांगायलाच नको. तो अगदी सर्व तपशील देऊन आपल्या गुणाचे भरमसाठ वर्णन करीत असतो. भिक्खू न असा मनुष्य दुष्ट समजावा. दुष्ट माणसाची भगवान बुद्धांनी व्याख्या काय केली? आपल्या आजूबाजूला असे लोक भरपूर असतात. कधी जर 2-3 माणसं एकत्र बसले तर तिसऱ्या माणसाविषयी एक माणूस बऱ्याचशा गोष्टी सांगत असतो. त्याला नाही जरी विचारलं त्याला मी तिकडे बघितलं तो असा करत होता, ते करत होता, म्हणजे न विचारताही दुसऱ्याचे दुर्गुण सांगायला तो कमी करत नाही. आणि मग विचारल्यावर तर विचारूच नका. जर तुम्ही पर्टिक्युलरली विचारलं का ह्या माणसाविषयी तुम्हाला, अरे बाप रे बाप, त्याच्याविषयी
त्याला कधीतरी त्यांनी दारूच्या अड्ड्यात पाहिलं असेल तर हा त्याला त्याची गोष्टी जोडून दररोज 8 वाजता बघतो म्हणे मी त्याला. एकदाच पाहिलेलं जरी असेल तरी म्हणतो दररोज 8 वाजता मी त्याला दारूच्या अड्ड्यात बघतो. म्हणून एखादा माणूस दुसऱ्याविषयी की आपल्या हातचं पदरचं लावून जेव्हा नको ते सांगतो, अशा माणसाला आपण दुष्ट माणूस समजावा किंवा त्याचा हेतू दुष्ट समजावा. परंतु तोच माणूस आपल्याविषयी मात्र खूप मोठं गुणगौरव करत असतो. मी अमुक ठिकाणी तसं केलं, मी तमुक ठिकाणी अशी मदत केली, त्याला मी हे केलं, त्याला मी ते केलं, अशा स्वतःविषयी ज्या बडायक्या मारतो आणि मात्र प्रत्यक्षात काहीही नसतं, असाही माणूस दुष्ट समजावा. म्हणून भगवंत सांगतात की दुष्ट माणसाची ही लक्षणं आहेत की जो स्वतःविषयी न विचारता आपले गुण सांगायला सुरुवात करतो. म्हणून कधी आपल्या आजूबाजूला जेव्हा आपणहून माणूस सांगाल, मी मागे तुम्हाला एकदा उदाहरण सांगितलं होतं, दुष्ट माणूस नाही म्हणता येत, बरं याला शब्द मला वाटतं इथं ट्रान्सलेशन मध्ये केला असेल की दूरवर्तनी माणूस म्हणता येईल किंवा की ज्याला अविकसित माणूस म्हणता येईल. कारण आपली दुष्टपणाची व्याख्या खूप वेगळी आहे. दुष्ट माणूस म्हणजे चोरी करणारा, खून करणारा किंवा वेगवेगळे कृत्य करणारा, आपण त्याला दुष्ट म्हणू की हा दुष्ट आहे म्हणून. पण इथल्या व्याख्येनुसार आपल्याला समजायचं की जो दूरवर्तनी आहे, की जो दूरविचारी आहे, अशी माणसं की ज्याला कुठल्याही याचा विचार नाही, आपल्यालाच मोठं म्हणणं किंवा आपणच हे करणं. म्हणून मी माझ्या एका मित्राचं उदाहरण सांगितलं होतं तुम्हाला की त्यांचे 4 साडू होते आणि बाकीचे एक साडू असा होता की तो खूप श्रीमंत, त्याच्या घरी पैसा आतला भरपूर होता आणि तो स्वतः सर्व्हिसलाही जेलर. हे बाकीचे 3 साधे क्लार्क होते. पण यांच्या अंगावर गळ्यात सोनं, हातात 10 अंगठ्या, ते इकडून तिकडून चौकडून मिरवायचे. यांना कोणीच जय भीम करत नव्हतं, जय भीम त्यालाच करत होतं, ते साधं होतं आपलं. ते घातलं. सांगायचं काय की आम्ही आमच्या कृतीनेही दाखवतो की आम्ही किती मोठे आहोत, पण ऍक्च्युली आमच्या अंगात तो गुण नसतो. साधा सरळ माणूस असतो जो मनात नाहीये, स्वच्छ आणि चारित्र्याने स्वच्छ असतो, त्याला कुठलेही अलंकार किंवा कुठलेही भूषण घालायची गरज पडत नाही. म्हणून तो माणूस, म्हणून बुद्ध इथं सांगतात की जो आपल्याविषयी आपणहून बडबड करून सांगायला जातो, समजायचं की हा काही एवढा चांगला माणूस नाही. जो संयमी असतो, जो हे असतो. आणि म्हणून कधी कधी तो एक शास्त्रज्ञ होता, त्याचं नाव मला आहे ना, तो भाषण द्यायला जायचा चौकड आणि त्याचा ड्रायव्हर होता, चांगला माणूस कसा असतो. तर मग हा ड्रायव्हर त्याचे भाषण ऐकून 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 त्याचे सर्व भाषणं पाठ झाले होते. मग रस्त्याने चालल्यानं त्याला विचारावं, तुम्ही रोजचे भाषण देता म्हणे, सगळं मला येतंय. आता ज्या ठिकाणी ते भाषण द्यायला चालले होते तिथं काही त्याला ओळखत नव्हते. तर मग तो शास्त्रज्ञ बोलला, आज तूच भाषण दे म्हणे. हा देतो म्हणे, काय मोठी गोष्ट आहे, पाठ झाले म्हणे तुमच्यावाले, मी ऐकून ऐकून सर्व पाठ केले. आणि म्हणून मग हा शास्त्रज्ञ आपला ड्रायव्हर झाला आणि त्याला शास्त्रज्ञ केलं. आता याचे पाठ होते भाषण, याने जाऊन आपली सुरुवात केली, 1.5 तास बोलला मस्त. पण अडचण अशी होती की ते शास्त्रज्ञानंतर म्हणायचं की तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर विचारा. याच्या पाठांतरानुसार हा मी बोलला, तुमचे जर काही प्रश्न असतील तर विचारा. आता तिथे बसलेला एक हुशार विद्यार्थी होता आणि त्याने असा काही प्रश्न विचारला. मग याची ततपपा व्हायला लागली. पण तरी हा हुशार होता. हा म्हणे, एवढं काय मोठं आहे म्हणे, ह्या प्रश्नाचं उत्तर माझा ड्रायव्हर देईल म्हणे, या म्हणे. म्हणजे अशी माणसं कधी कधी हुशार असतात. आईन्स्टाईनचा किस्सा आहे. तर तो म्हणे, किती आणला तुझ्या हुशारीला. म्हणजे कधी कधी माणसाची हुशारी माणसाची ही, पण तो माणूस काही तेवढाच हे नसतो. म्हणजे त्याला दुष्ट म्हणता येणार नाही, परंतु चालाक म्हणता येईल. की जे हुशार असतात त्याच्या अंगात खरा तो गुण नाहीच आहे, पण ते हुशार. तसाच एक किस्सा आहे का याचा, की चोराचा. त्या चोराला जेलमध्ये टाकलेला आहे आणि त्याचा बाप तिकडनं पत्र लिहितो की बेटा तू चोरी नसती केलीस तर आता शेत कोण करणार आहे, मी नांगरू शकत नाही, मी एकटा आहे. तू स्वतः जर असतास तर ते नांगरलं असतं, पेरणी केली असते. ते पत्र पोराला जेलमध्ये भेटतो, तो वाचतो. आता जेलची पद्धत असते की येणारं पत्रही पोलीस वाचतात आणि इकडून पाठवलेलं पत्रही पोलीस वाचतात. मग तिकडून पूर्व पत्र लिहितं की बाबा आता जाऊ द्या, काही काळजी नका करू, पण जेव्हा मी जेलातून सुटून येईल तेव्हा मी आपल्या शेतात जे धन पुरून ठेवलेलं आहे
ते आपण काढू आणि मग पुढच्या वर्षी ते आपण पेरू. तर पोलीस पत्र वाचतात, पण याने भरपूर मार खाल्लेला असतं, पण सांगितलेलं नसताना चोरीचा माल सापडलेलाच नसतो. मग पोलीस जातात त्याचं सारं शेत खंदून काढतात. मग दुसरं पत्र पोरगाला येतं की बाबा माझ्या बुद्धीला एवढंच करता येत होतं, आता नांगरून झालं, तुम्ही पेरणी करा, मी जेलात राहून पण एवढंच करू शकतो. म्हणजे ही माणसं हुशार नसतात, पण मात्र कृत्य स्वतःहून बडबड करणे किंवा हे करणे अशा प्रकारची कृत्य ही करत असतात. आणि म्हणून इथे की काही माणसं दुर्वर्तनी माणसं, दुष्ट माणसं म्हणण्यापेक्षा दुर्वर्तनी माणसं कशी ओळखायची, तर त्याचे प्रकार इथे बुद्धाने सांगितलेले. मला वाटतं ट्रान्सलेशन मध्ये त्यांनी ते दुष्टच केलं, तर मला दुर्वर्तनी माणसं असं म्हणायचं असेल. एखादं दुष्टही असू शकेल. आता हे बाबासाहेबांनी लिहिलेलं पुस्तक आहे आणि त्यांचं चिटणीस मला वाटतं तळवटकरांनी केलेलं भाषांतर आहे. तळवटकर खूप महान माणूस होते, म्हणून त्यांना काही आपल्याला म्हणता येणार नाही, म्हणून दुष्टच असू शकेल. भिक्खून असाही मनुष्य असतो की जे विचारले नाही तरी आपल्या चांगल्या गोष्टी उघड करीत असतो, विचारल्यावर तर सांगायलाच नको. तो अगदी सर्व तपशील देऊन आपल्या गुणाचे भरमसाठ वर्णन करीत असतो. म्हणून भिक्खून अशा मनुष्यालाही दुष्ट समजा. म्हणून जो आपणहून आपल्या गुणाचं वर्णन करत राहतो. कारण कुठलाही हुशार माणूस आपली बडाईकी मारायला कधीच पुढे जात नाही, किंवा मी अमुक आहे तमुक आहे. कारण ते म्हण आहे ना की उथळ पाण्याला खळखळाट जास्त असतो, म्हणून समुद्र संत वाहतो. ज्याच्याजवळ काहीच नाही ती लोक जास्त बडबड करतात, आणि ज्याच्याजवळ खूप काही असतं तो मोका येईल तेव्हाच सांगत असतो, किंवा जिथं गरज असेल तिथेच सांगत असतो. परंतु ही दुष्ट किंवा दुर्विचारी माणसं नको तिथेही बडबड करत असतात. आपल्याला जे थोडं जरी माहीत असलं तरी ते वाढवून सांगत असतात. म्हणून माणसं ओळखायची ती एक भगवान बुद्धाने कसोटी सांगितली. सर्वोत्तम पुरुष कुठला? दुसरा आहे. एका चारिकेत आपल्या नेहमीच्या रिवाजाप्रमाणे भगवंताने आपल्या सहकारी भिक्खूंना खालील प्रमाणे प्रवचने दिले. भिक्खूंना उद्देशून भगवान म्हणाले, जगात 4 प्रकारची माणसे आढळतात. पहिल्या प्रकारचा मनुष्य म्हणजे जो स्वतःचा अथवा इतराच्या कल्याणासाठी झटत नाही. दुसऱ्या प्रकारचा मनुष्य स्वतःचे हित सोडून दुसऱ्याच्या हितासाठी झटतो. तिसऱ्या प्रकारचा मनुष्य स्वतःच्या हितासाठी झटतो पण दुसऱ्याच्या नाही. आणि चौथा प्रकारचा मनुष्य स्वतःचा त्याचप्रमाणे दुसऱ्याच्या हितासाठीही झटतो. जो स्वतःच्या अथवा दुसऱ्याच्या हितासाठी झटत नाही तो मनुष्य दोन्ही बाजूला पेटलेल्या आणि मध्ये शेणाने माखलेल्या चितावरील मशालीसारखा आहे. ती गावात व वनात इंधन म्हणून उपयोगी येत नाही, त्याप्रमाणे ते मनुष्य जगाला आणि स्वतःलाही निरुपयोगी आहे. जो स्वतःच्या कल्याणाचा त्याग करून दुसऱ्याच्या कल्याणासाठी झटतो तो तिसऱ्या प्रकारच्या माणसाहून अधिक चांगला पुरुष आहे. आणि जो स्वतःच्या आणि इतराच्याही कल्याणासाठी झटतो तो सर्वात उत्तम पुरुष आहे. जशा तिकडे मागे आपण स्त्री आणि पुरुषाच्या 4 जोड्या पाहिल्या होत्या, तशाच श्रेष्ठ पुरुष ओळखण्याच्या भगवंतांनी इथे हेही 4 प्रकार दिले. की काही प्रकारचा माणूस कसा असतो की तो स्वतः करताही काही करत नाही आणि दुसऱ्या करताही काही करत नाही. याला आपल्याला सगळ्यात चांगलं उदाहरण देता येईल की जुगारी आणि बेवडे. की दारू पिणारा माणूस तो स्वतःच्या शरीराचाही सत्यानाश करत असतो तर घरातल्या शांततेचाही भंग करत असतो. म्हणून एक प्रकारचा माणूस असा आहे की तो स्वतःच्याही उपयोगाचा नाही आणि दुसऱ्याच्याही उपयोगाचा नाही. तर दुसऱ्या प्रकारचा माणूस कसा आहे की तो स्वतः करता काही करत नाही पण दुसऱ्या करता तो करतो. अशा प्रकारची बरीचशी उदाहरणं तुम्हाला देता येतील. की दलित पॅन्थरची जेव्हा स्थापना झाली त्यावेळेस काही मुलांनी आपल्या घरादाराची राखरांगोळी करून सर्वस्व त्या पॅन्थरला अर्पित केलं. अशी काही मंडळी आहेत. त्याला म्हणतात ना की स्वतःच्या घरावर तुळशी पत्र ठेवून समाजाकरता राहिली. पोचीराम कांबळे असेल, तुम्हाला सांगतो की पोचीराम कांबळे आपले बौद्ध नव्हते, मातंग समाजाचा पोचीराम कांबळे मराठवाड्याच्या आंदोलनामध्ये, नामांतराच्या आंदोलनामध्ये जे झाले की म्हणजे आपल्या स्वतःच्या हिताकरता नाही परंतु समाजाच्या किंवा दुसऱ्या लौकिक हिताकरताही झटणारी माणसं किंवा मरणारी माणसं अशी आहेत. तर काही माणसं कशी आहेत फक्त स्वतः करताच झटणार. त्याच्यामध्ये जवळजवळ 70-80% लोक आपण आहोत की मला दुसऱ्याशी काही घेणं देणं नाही, मी माझं घर भलं मी भला.
त्याला काही जास्त वाईट म्हणता येणार नाही, परंतु तोही माणूस काही उत्तम माणूस नाही. परंतु जो दुसऱ्या करता झटतो स्वतःला, मात्र तो त्याच्यापेक्षा हा बरा आहे. परंतु काही माणसं अशी असतात की जी स्वतः करताही विकास करतात आणि दुसऱ्या करताही झटतात, आणि त्या माणसाला मात्र सर्वात उत्तम पुरुष भगवान बुद्धांनी म्हटलेलं आहे की जो स्वतः करता करतो. कारण काय असतं की तुम्हाला कधी कधी असं होतं की एखाद्या माणसाला रस्त्यात मारतात आणि हा काडी पैलवान आहे, हा जाऊन त्याला काही मदत करेल का? त्याला मदत करायची तर मी बी मजबूत असलं पाहिजे ना, नाही तर मी त्याला मदत करायला जाईल की तो मला बी त्याला बी दोघायलाही मारेल. म्हणून इथं सांगण्याचं उदाहरण कसं आहे की मीही मजबूत असलो पाहिजे, तर मी दुसऱ्यालाही मजबूत केलं पाहिजे. मी दुसऱ्यावर उपकार कधी करू शकेल की माझ्याजवळ असेल तर. आणि म्हणून भगवान बुद्ध उत्तम पुरुष कोणाला म्हणतात की जो स्वतःच्या विकासाबरोबर दुसऱ्याचा विकासही करतो, त्याला भगवान बुद्धांनी उत्तम पुरुष म्हटले. त्यांच्या प्रवचनामध्ये त्यांनी ती उदाहरणं दिलेली आहेत की उपासकही की तुम्हाला दुसऱ्यावर उपकार करण्याकरता त्याच्याकरता तुम्ही सक्षम असायला हवं, नाहीतर मग तुम्ही दुसऱ्याला मदत करायला जाल. मग आता काही काही गोष्टीमध्ये तुम्हाला काही काही पिक्चर मध्ये दिसतं ना की तो दुसरीकडे डाकेट टाकतो आणि इकडच्या झोपडपट्ट्यामध्ये दान करतो. भगवान बुद्धालाही मान्य आहे का? नाही. त्याचे पिक्चर मध्ये ठीक आहे की दुसऱ्याला लुटला आणि इकडे गरीबाला दान केलं, ते आपल्याला ऐकायलाही बरं वाटतंय. पण भगवान बुद्ध म्हणतात नाही. भगवान बुद्ध म्हणतात की तूही सक्षम हो आणि त्याच्यानंतर तू दुसऱ्यालाही मदत कर. त्याला योग्य पुरुष म्हटलं भगवान बुद्धांनी. ज्ञानी पुरुषाची व्याख्या काय केली भगवान बुद्धांनी? एके समयी भगवान उकट्टा आणि शेतब्ब या दोन नगराच्या मधील राजरस्त्याने पोहोचले असता त्यांना द्रोण नावाचा एक ब्राह्मण त्यांच्यासारखाच प्रवास करीत असताना भेटला. अकस्मात भगवंतांनी रस्ता सोडला आणि एका वृक्षास्थळी पद्मासन ठोकून ते बसले. भगवंताच्या पावलामागून जात असणाऱ्या त्या ब्राह्मण द्रोणाला त्या तेजस्वी, सुंदर, संयमी, शांत आणि संयत मनाच्या आणि सामर्थ्यशाली मनाच्या भगवंताचे दर्शन झाले. भगवंताजवळ जाऊन तो म्हणाला, आदरणीय महाशय, आपण देव तर नाहीत ना? ब्राह्मण, मी खरोखरच देव नाही. आपण गंधर्व तर नव्हेत ना? नाही नाही ब्राह्मणा, मी गंधर्व नाही. मग आपण यक्ष तर नव्हेत ना? नाही नाही ब्राह्मणा, मी यक्ष पण नव्हे. तर मग आपण मनुष्य नाही, ब्राह्मण नाही, मनुष्यही नाही. भगवंतांनी अशी उत्तरे ऐकल्यावर तो ब्राह्मण दोर म्हणाला, तुम्हाला तुम्ही देव आहा का, गंधर्व आहा का, यक्ष आहा का, मनुष्य आहा का असे विचारला असता आपण नाही म्हणता, तर मग आदरणीय महाशय आपण आहात तरी कोण? ब्राह्मणा, जोपर्यंत मी माझ्या अंगच्या आस्वाचा निराश केला नव्हता तोपर्यंत मी खरोखर देव, गंधर्व, यक्ष आणि मनुष्य होतो. पण आता मी आस्वापासून मुक्त झालो आहे आणि मूळचे विच्छेदन करून बैठकच नाहीशी केलेल्या ताल वृक्षासारखा झालो आहे. त्या वृक्षाला जसे अंकुर फुटणार नाही त्याचप्रमाणे माझेही आहे. ज्याप्रमाणे जलात जन्म घेणारी कमललता पाण्यात वर येते आणि सुद्धा पाण्याचा कलंक तिला चिकटत नाही, त्याप्रमाणे हे ब्राह्मणा, मी जगात जन्मास आलो, जगात वाढलो आणि जगावर विजय मिळवून जगाच्या कलंकाला अस्पष्ट असा राहिलो. म्हणून हे ब्राह्मणा, तू मला एक तथागत किंवा ज्ञानी पुरुष समज. इथे भगवान बुद्धांनी स्वतःची ज्ञानाची उपमा सांगितलेली. बाबासाहेबांनी या प्रकरण घेतलं की तो ब्राह्मण रस्त्याने जात असताना भगवंत तिथे थांबतात आणि आपण बऱ्याच वेळेस बघितलं की भगवंत खूप देखणे होते आणि भगवंत जेव्हा आसन घालून बसले तेव्हा त्या ब्राह्मणाला विचार पडला की हे यक्ष आहेत, गंधर्व आहेत, नेमके आहेत कोण? आणि म्हणून तो त्यांच्या जवळ गेला की एवढे तेजपुंज दिसतात की तुम्ही आहेत का? म्हणून तो प्रत्येक प्रश्न विचारतो आणि भगवंत त्या प्रत्येक प्रश्नाला नाही म्हणून उत्तर देतात. आता इथे प्रश्न असा पडतो की भगवंत स्वतःला आता मनुष्यही म्हणून घेत नाही, कारण भगवंत त्याला सांगतात की मी मनुष्यही नाही, गंधर्वही नाही, देवही नाही, तर मला तो तथागत म्हणू शकतो किंवा एक ज्ञानी माणूस, की मला आता त्याचा साक्षात्कार झालेला आहे. कारण मी माझ्यातले सगळे मोह, राग, लोभ, आसव म्हणजे माझ्यामध्ये असणाऱ्या त्या सगळ्या अशक्ती मी त्याच्यावरती विजय मिळवलेला आहे आणि म्हणून मग तू हवा तर मला ज्ञानी पुरुष किंवा तथागत म्हणू शकतोस. आणि म्हणून खरा ज्ञानी कोण असतो? तर ज्यांनी आपल्या अंगातले सगळे मोह, माया आणि अशक्ती मिटवल्यात त्याला खरा ज्ञानी म्हणता येईल. आता इथं ज्ञानी आणि शिक्षित याच्यामधला बराचसा फरक आपल्या लक्षात येत नाही. म्हणून आपण बऱ्याच वेळेस उदाहरण देतो की ज्ञानी म्हणायचं तर मग गाडगे बाबाला काय म्हणाल तुम्ही?
काही शिकलेले नव्हते ना गाडगे बाबा, पण तरीही ते ज्ञानी होते. कारण त्यांना ज्ञानवंत म्हणावं लागेल, कारण जे आम्हाला कधीही सुचलं नाही ते मात्र अज्ञानी गाडगे बाबांनी करून दाखवलं. अज्ञानी गाडगे बाबांनी बऱ्याचशा ठिकाणी घाटं बांधली, धर्मशाळा बांधल्या आणि शेवटला त्यांच्या जवळची असणारी बरीचशी संपत्ती त्यांनी बाबासाहेबाला दान केली. परंतु तीही बाबासाहेबांनी, त्यातला एक किस्सा आहे चांगला, की कर्मवीर भाऊराव पाटलाची रियत शिक्षण संस्था ही तुम्हाला जर माहिती असेल, गाडगे बाबा आजारी होते आणि बाबासाहेब त्यांना काय म्हणतात कांबळ घेऊन दवाखान्यात भेटायला जातात. आणि भेटायला गेल्यानंतर गाडगे बाबा म्हणतात की, आणि त्यावेळेस बाबासाहेब कायदा मंत्री आहे, बाबासाहेब तिथे भेटायला जातात, तिथे कर्मवीर भाऊराव पाटील पण असतात. आणि मग गाडगे बाबा म्हणतात की तुम्ही एवढी मोठी माणसं, तुम्हाला किती कामं आहेत, माझ्या इतकेंची माणसाकरता कशाला आल्यात, पण आला तर चांगली गोष्ट झाली, की आता मला नाही वाटत मी जास्त दिवस टिकेल म्हणून. आणि ते बाबासाहेबाला त्यांच्याजवळ असणारी बरीचसे काही दान ते बाबासाहेबाकडे द्यायला हे करतात. बाबासाहेब म्हणतात आता मी कायदा मंत्री आहे आणि मला हे स्वीकारणं कठीण आहे, पण बाजूलाच भाऊराव पाटील असतात आणि त्यांच्याकडे ती मदत दिल्या जाते आणि भाऊराव पाटील ती त्यांच्या रयत शिक्षण संस्थेकरता ती वापरतात. कारण हे बरेचसे किस्से आपल्याला सांगितले जात नाही. मागे चंद्रकांत पाटील बाबासाहेबाविषयी, महात्मा फुलेविषयी आणि त्यांच्याविषयी बोलला होता ना, की त्यांनी भीक मागून संस्था काढल्या आणि त्याच्यावरती मला वाटतं आपल्या मुलांनी शाही फेक बी केली, ती पोरं जलात बी गेली होती. सांगण्याचा उद्देश असा होता की त्याला भीक म्हणत नाही. कारण ते काय होतं, मी मागे एक किस्सा सांगितला होता की पठ्ठे बापूरावनी द्यायला आलेली मदत बाबासाहेबांनी नाकारली होती, कारण ते दानालाही तेवढी किंमत देत होते. आणि म्हणून गाडगे बाबांनी शेवटची धर्मशाळा पंढरपूरची बाबासाहेबाला दान दिली होती. गाडगे बाबा पंढरपूरला दरवर्षी जात होते, पण ते कधीही मंदिरात गेले नाही, म्हणून त्यांनी कधी अवडंबर केलं नाही. म्हणून ते कधी कधी कीर्तनातही म्हणायचे की का रे बाबा हो, तुम्ही देव पाहिलाय का? सगळे लोक म्हणायचे नाही. मग तुम्हाला जिवंत देव दाखवायचा का? मग कधी कधी बाबासाहेब कीर्तन, म्हणजे बऱ्याच लोकांवर उदाहरण द्यायचे, कधी भाऊराव पाटलावर, का महात्मा गांधीवर, बाबासाहेबावर. आणि मग ते असले की मग ते बाबासाहेबाकडे बोट दाखवून म्हणायचे की तो बघा, तो जिवंत देव आहे, तो मांगा महाराजच्या पोरायला शिकवतो, ज्यांच्या घरी खायला नाही त्यांना त्यांची व्यवस्था करतो. म्हणून बाबा हा चालता बोलता देव आहे रे. त्या देवळातल्या देवात काही पडलं नाही, कारण ती ब्राह्मणाची रोजगार हमी आहे, असं कोण म्हणायचे? गाडगे बाबा म्हणायचे. आणि म्हणून गाडगे बाबाला ज्ञानी पुरुष म्हटलं. गाडगे बाबाला कोणी अज्ञानी म्हणेल का? नाही, कारण त्यांना जी ज्ञान प्राप्ती झाली ती चांगल्या चांगल्याला झाली नाही. कारण त्यावेळेसही ते म्हणतात की कीर्तनात असताना त्यांचा मुलगा मेला आणि त्यांना जेव्हा येऊन लोकांनी सांगितलं की महाराज तुमचा मुलगा मेला, ते थोडा वेळ स्तब्ध झाले. आणि तशा माणसाच्या याच्यातून बघा वाक्य काय निघतात की असे मेले कोट्यान कोटी, काही रडू एकासाठी. हे आपल्या डोक्यात येईल का? आपला पोरगा कितीही बेकार असताना आपल्याला जरी खबर आली की त्याला पोलिसांनी पकडलं, मी 10 माणसं गोळा करून त्याची जमानत घ्यायला जातो की नाही? गाडगे बाबा, मग कारण त्यांच्यात आणि आमच्यात हा फरक आहे, म्हणून त्यांना ज्ञानी पुरुष म्हटलं, म्हणून त्यांना महामानव म्हटलं. म्हणून त्यांच्यात आणि आमच्यात खूप फरक आहे. म्हणून ज्ञानी माणूस ओळखायचा कसा, तर ज्ञानी माणसाची ती लक्षणं आहेत. बुद्धांनी सांगितले की सगळे आसक्ती मेलेले आहे. मुलाच्या मध्ये आसक्ती गाडगे बाबाची होती का? नाही, कारण त्यांनी परत फिरून पाहिलंच नाही. त्यांना जे जे मिळालं त्यांनी आपल्याजवळ काहीच ठेवलं नाही, सगळं देऊन टाकलं. पण परत एक चमत्कार सांगतो तुम्हाला की आता एक पुस्तक आलंय गाडगे बाबावरती, इतिहास कसा विकृत केला जातो, आणि त्या पुस्तकामध्ये गाडगे बाबाच्या नावावर चमत्कार आहे. गाडगे बाबा त्या नवसाला पावले असे चमत्कार आहेत आता त्या पुस्तकामध्ये, की म्हणजे काही दिवसांनी आता गाडगे बाबाला इथे देव करायला कमी करणार नाही. आणि त्याला साथ कोण देतं? आपणच देतो. आजही आपण बाबासाहेबालाही देव करायला निघालो, कारण देव केलं की आमचा प्रश्न मिटून जातो. कारण देव सर्व वरच्या पद, मग मला काहीच करायचं नाही ना. एकदा देव केलं की देवाच्या हातात आम्ही कॉन्ट्रॅक्ट दिलं. जसं मी मागे सांगितलं की बालाजीला आणि साईबाबाला का जास्त दान येतं तिथं?
कारण त्या देवालाच ते पार्टनर करून टाकतात ना. आणि तिथं दान करणारे लोक कोण असतात? बिअर बारवाले, दारूच्या भट्ट्या चालवणारे, तस्कर, ही लोक असतात. म्हणून ते जाऊन, आणि ते बी गुप्त, ते पावती घेत नाहीत त्याची, कुठल्याही दानाची ते पावती घेत नाही. बालाजीला म्हणतात दर दिवशी काहीतरी 10 किलो सोनं येतंय, 10-12 किलो सोनं. त्याची किंमत बघा तुम्ही किती होतं. आणि त्याची पावती घेत नाहीत, ते हंडीत टाकतात. मग ते काय म्हणत असतील? हे बालाजी बाबा, मी हे करून आलो, तुझा हिस्सा तुला दिला, पुढे तू बघून घे आता काय करायचं ते. म्हणजे ते देवालाच पार्टनर करून टाकतात. मग त्यांना ज्ञानी म्हणता येईल का? तो देव ज्ञानी आहे का? गाडगे बाबा ज्ञानी आहे, संत तुकाराम महाराज ज्ञानी आहे, शाहू महाराज ज्ञानी आहे. आणि म्हणून ही लोक, की ज्ञानवान कोणाला म्हणायचं? नुसतं शिक्षणाने. आज आम्ही ज्ञानी कोणाला म्हणतो? की जो PhD झाला आहे, जो खूप मोठा आहे, शिक्षणाला आम्ही ज्ञानी म्हणायला लागलो. परंतु ज्ञानी भगवान बुद्धांनी त्याला म्हटलं नाही, की ज्यांनी भगवान बुद्धांनी सांगितले की ज्याच्यातल्या असक्ती लोप पावल्या, की ज्याला समाजाचं कल्याण करण्याची ओढ आहे, की जो दुसऱ्या विषयी आपल्या मनामध्ये करुणा हे करतो. म्हणून सांगितलं ना की नेल्सन मंडेला 22 वर्ष जेलमध्ये होते, परंतु त्यांना तिथल्या काळ्याच्या प्रती एवढी करुणा होती की त्यांनी आपला तो संघर्ष थांबवला नाही. आज काय होतंय की आम्ही छोट्याशा कामाकरता आम्हाला बाबासाहेबांनी संघर्षाची भूमिका सांगितली, परंतु आम्ही ती संघर्षाची भूमिका प्रत्येक लेवलवरती सोडून दिली. आणि म्हणून ज्ञानी पुरुष कोणाला म्हणावं, ज्ञानवंत कोणाला म्हणावं? आम्ही शिक्षित जरूर आहोत, परंतु ज्ञानवंत नाही. कारण ज्ञानवंत असते तर आम्ही आमच्या बाबासाहेबाचा संकल्प, कारण बाबासाहेबाला जाऊनही आता बरीच वर्ष झालीत ना, तरी पण म्हणता नाही. कारण मी मागेही म्हटलं होतं, म्हणून आज तुम्हाला सांगतो की नाही, कधी तुम्हालाही जरी तो प्रश्न पडला, तर आमची सगळीच लोक म्हणतात ना की बाबासाहेब देशाने म्हणाले होते की मी हा गाडा इथपर्यंत ओढून आणला, तो जर शक्य झाला तर पुढे न्या, पण त्याला मागे जाऊ देऊ नका. तर मला सांगा, तुमच्यातल्या तरी कोणाला माहिती आहे का त्या गाड्यात काय काय होतं? ते कोणालाच माहित नाही. त्यांना जे बोंबलतात त्यांना तर मुळीच माहिती नाही काय नव्हतं त्या गाड्यामध्ये. जेव्हा बाबासाहेब जिवंत होते तेव्हा 11 खासदार आणि 39 आमदार निवडून येत होते त्या गाड्यात, होते की नव्हते? बाबासाहेबांची पीपल्स एज्युकेशन सोसायटी भारतात 1 नंबरला होती की नव्हती त्या गाड्यात? बाबासाहेबांचं समता सैनिक दल, बाबासाहेब मरेपर्यंत शेवटची वंदना दिली होती समता सैनिक दलाने. चैत्यभूमीवरती 10,000 समता सैनिक दलाने त्यांना वंदना दिली होती. ते होतं त्या गाड्यामध्ये. काय नव्हतं बाबासाहेब. आता मला सांगा बरं, आपण एवढ्या अभिमानानं म्हणतो मागं जाऊ देऊ नका, ते सगळं मागं गेलं की एक तरी आहे का त्या गाड्यात शिल्लक? काही शिल्लक नाही ना. हाय पीपल्स एज्युकेशन सोसायटी वाटेवर 17 खंड झाले याच्यावर. ते गायकवाड एकीकडे ओढतंय, प्रकाश आंबेडकर एकीकडे ओढतात, ते आनंदराज आंबेडकर तिच्या सगळं. तुमच्या माहिती करता सांगतो, 4-4 ठिकाणावर 4-4 जणांचं वर्चस्व आहे. बेलापूरला गेलं की आनंदराज, औरंगाबाद SP गायकवाड, बाकीच्या ठिकाणी असलेल्या प्रिन्सिपलांनीच बळकावल्या. म्हणजे गाड्यातली पीपल्स एज्युकेशन सोसायटी उचलून आम्ही अशी दिली टाकून. बाबासाहेबांनी परत त्या एक गाड्यात ठेवला होता बुद्ध धम्म, आणि त्यांनी सांगितलं होतं की मी हा भारत पूर्ण बौद्धमय करीन. त्या गाड्यातच होतं ना. आम्ही भारताची गोष्ट तर सोडा, आम्ही महाराष्ट्रातही जायला तयार नाही, मांग आणि चंभारालाही समजावायला तयार नाही. आणि म्हणून बाबासाहेबांची धम्म ही संकल्पना परत मी तुम्हाला सांगितलं की भिक्षू बनवणं किंवा त्याला दीक्षा देणं ही धम्माची संकल्पना नाहीये. म्हणून मी सांगतो की आपल्यापेक्षा काशीराम सगळ्यात चांगले बुद्ध होते, भिक्षूपेक्षा पण चांगले होते ते. कारण भिक्षूच्या ज्या संकल्पना होत्या किंवा भिक्षूला ज्या प्रतिज्ञा असतात त्या त्यांनी सगळ्या पाळल्या. एक राजकारण सोडलं तर, कारण भिक्षूने घर सोडलं, त्यांनी घर सोडलं, आईला पत्रच लिहिलं होतं त्यांनी की मी आजपासून घरी येणार नाही. भिक्षूला संपत्ती जमा करायची नाही, त्यांनी आपल्या नावावर कुठलंच अकाउंट ठेवलं नव्हतं. दान भरपूर घेतलं त्यांनी. ज्यावेळेस ते मेले ना, तर भारतातल्या 34 स्टेटमधल्या अध्यक्षांना गाड्या घेऊन दिल्या होत्या. एवढे पैसे होते त्यांच्या अकाउंट, काशीरामच्या अकाउंट. भारतामधल्या 34 स्टेटच्या अध्यक्षांना गाड्या घेऊन दिल्या त्यांच्या. म्हणून त्यांनी कधी संपत्ती जमा केली. ते
अंगावर 2 ड्रेस शिवाय त्यांनी 2 कपडे कधी घातले नाही आणि ते स्वतः विकत घेतले नाही. म्हणून की आम्ही सांगताना की आमच्या संकल्पना ज्ञानी पुरुष कोण आहे, ते ज्ञानी पुरुष आणि त्यांचं आम्ही कधी ऐकलं नाही. आता आमचे ज्ञानी पुरुष सरळ RSSच्या गोटात जाऊन, मी काल सांगितलं ना तुम्हाला की आमचे भिक्षू पण आहेत. राहुल बोधी हे तुम्हाला RSSच्या स्टेजवरती दिसतील. मागच्या वेळेस देवेंद्र फडणवीसाचा जेव्हा शपथविधी झाला तेव्हा वानखेडे स्टेडियमवर राहुल बोधी होते. म्हणजे आमच्या ज्ञानी पुरुषांनी काय काय घेतलं आणि काय काय सोडलं ते आज आम्ही करायला तयार नाही. पण आम्ही समाधानी फक्त खाली जसं सांगतो आम्ही की आम्ही त्याच्यावरती मग विश्लेषण द्यायला सुरुवात करतो आणि ती विश्लेषण देऊनच आम्ही आम्हाला स्वतःला बुद्धिमान समजायला लागलो किंवा उत्कृष्ट पुरुष समजायला लागलो. आणि म्हणून कधी कधी यांनी ओळखायच्या जसं कारण सांगितले की नाही, तसं तुमच्यातला माणूस ओळखायचं एक कारण मी तुम्हाला सांगतो की जेव्हा तुमच्यातला एखादा माणूस सांगायला लागला हो ते भिक्षुक आहे, हो सगळ्या वर्गाने जमा करतायत, ते पण पैसे जमा करायला लागले, समजायचं यानं कधीच कुठे पैसा दिला नाही. जेव्हा तो असं बोलतो की नाही तेव्हा ओळखून घ्यायचं की यानं कधीही कुठल्याही भिक्षूलाच काय पण कुठल्याही विहारालाही दान यानं दिलेलं नाही. कारण त्याच्या चित्तात तेच आहे. तो तेव्हाच म्हणू शकतो कारण त्याला दानाचं महत्व कधी कळलेलंच नाही. पण तो आपल्यावर येऊ नये म्हणून मात्र तो बोलत असतो. ते भिक्षू काय करतात, ते त्यांनी विहार बांधलं, अर्धे पैसे त्यांनी खाल्ले कारण यांनी 1 रुपया दिलेला नसतो त्याच्यामध्ये. आणि तोच माणूस असं बोलतो, हे ते लक्षण आहे. दुष्ट माणसाचं ते लक्षण आहे. बाबासाहेबांनी इथं नाही लिहिलं पण ते तुम्ही ओळखून बघा. कधी जे टीका करणारे असतात की नाही कधी, कारण ते विहार बांधणाऱ्या माणसाला माहित असतं की काय लागतं काय नाही लागत, तो त्याच्या ह्याच्यात असतो. पण तो बाहेर उभा राहून म्हणतो अर्धे पैसे खाल्ले असतील आणि त्याला त्याच्याकडे सगळी माहिती असते. अमुकजीने 10,000 दिले, तमुकजीने सिमेंट दिलं, अमुकजीने हे केलं, तो सगळा हिशोब रोडवर सांगत असतो लोकांना. मग अर्धे यांनी खाल्ले म्हणे, अर्धच लावलं, तेही कसं तरीच बनवलं. ओळखून घ्यायचं की ह्या माणसानं समाजात कुठेच काही दिलेलं नाही. जो निदान चूप राहतो तर तो माणूस कसा ओळखायचा की याच्याकडे भरपूर आहे, फक्त यानं लाजेकाचं थोडंसं दिलंय, तो काहीच बोलत नाही. आणि जो स्वतः करतो तो कधी काहीही बोलत नाही. ही लक्षणं आहेत माणसाची ओळखण्याची. तसं ज्ञानी माणसाची लक्षणं की भगवान बुद्धांनी सांगितलं की मी सगळ्या आसक्ती सोडून दिलेल्या आहेत. म्हणून तो जे माझ्याकडे बघतोस की जो माझ्यामध्ये तेच तुला जे दिसतं ते मी सगळं सोडून दिल्यामुळे आहे आणि आता मी कुठला माणूसही राहिलो नाही. न्यायी आणि सज्जन असा पुरुष. आता इथं कसं आहे, न्यायी आणि सज्जन पुरुष, आपण परत इथे व्याख्या वेगळ्या केल्या. मी मागे तुम्हाला शाहू महाराजाची गोष्ट सांगितली होती की त्यांच्या तिथे काम करणाऱ्या कांबळेला ते बाहेर गेले असताना त्याला शिक्षा दिली. ते तिथून आल्यानंतर याला ज्या कोरड्याने मारलं होतं त्याच कोरड्याने त्याला मारायला लावलं. आपण म्हणेल की न्याय झाला आहे की नाही, त्याने याला मारलं त्याला नाही, त्याला न्याय म्हणत नाहीत आणि ते सज्जनही झाले नसते. परंतु जेव्हा त्या कांबळेने सांगितलं की आता मी तुमच्या इथे कामाला येणार नाही, तर राजा असूनही म्हटले ठीक आहे काय हरकत नाही, जगशील कसा. तर कोल्हापूरच्या मध्यवर्ती ठिकाणी त्याला हॉटेल काढून दिलं, तरी पण न्याय झाला होता का नाही. कारण महार होता ना त्यावेळेस, स्पर्शही करायला कोणी जवळ येत नव्हतं, त्याच्या हाताला त्याच्या हा कोणी पेईल का. महाराज मग स्वतः गाडी बसून आपलं पुरं मंत्रिमंडळ घेऊन जायचं तिथे चहा प्यायला आणि स्वतःच महाराज चहा पिले की मग आजूबाजूवाल्याला बी चहा प्यावाला, तिथे न्याय झाला होता. आता आपण बघतो की आपण सगळेजण खूप तारीफ करत होते त्या चंद्रचूड की आता सगळे शिव्या द्यायला लागले नाही का. मी मागे इथे ह्याच विहारात बोललो होतो, कारण तोपर्यंत चंद्रचूड खरं स्वरूप कोणाच्याही लक्षात आलं नव्हतं. कारण चंद्रचूडनी निकाल दिले, न्याय दिला नाही, निकाल दिले फक्त. निकाल आणि न्यायामध्ये फरक असतो. म्हणून जो न्यायी असतो तो सत्पुरुष. इथे काय लिहितात ते, जो न्यायी असतो तो सत्पुरुष असतो. चंद्रचूडनी निकाल दिले फक्त, कारण न्याय दिला का नाही. चंद्रचूडनी वरच्या निकालात म्हटलं की महाराष्ट्र गव्हर्नमेंट शिंदे सरकार हे असंवैधानिक आहे, पण त्याला काढून टाका नाही म्हटलं. त्याने उलट सांगितलं की उद्धव ठाकरेंनी जर राजीनामा नसता दिला मग आम्ही याला केलं असतं, कारण हा न्याय नाही झाला. त्यांनी इलेक्शन बॉन्डवरती निर्णय दिला, बोलला एक बेकायदेशीर आहे की नाही. चोराने चोरी केलेली माल उघड दिसतोय
पण त्यांनी तो जप्त करायला नाही सांगितला. जप्त करायला सांगितलं असतं तर न्याय झाला असता. कारण त्याने ते बेकायदेशीर सांगितलं, कारण त्याच पैशावरती बेकायदेशीर इलेक्शन लढले गेली ना, म्हणून न्याय झाला का? नाही. म्हणून न्याय करणारा आणि न्यायी माणूस हा सज्जन असतो. आणि म्हणून न्यायामधली आणि अन्यायामधली तफावत आपल्याला ओळखता आली. इथे त्यांनी व्याख्या वेगळी केली, पण आत्ताच्या युगामध्ये आपल्याला न्यायामध्ये ते बघता येईल की न्याय होतो का? नाही. आजही आपण आपल्या प्रती कधी कधी आपण काय होतं की, एक उदाहरण मी तुम्हाला माझ्या माहितीतलं सांगतो. 4 भाऊ, उदाहरण आहे ते. 2 शिक्षक आहे, एक मिलिटरीमध्ये गेलेला. घरी त्यांच्या 7-8 एकर शेती. मग बापाने शेवटच्या पोराला जबरदस्ती घरीच ठेवलं ना. ही कोण करेल म्हणे, येथे घर नोकरीला गेले तर. सुरुवातीला त्याला बरं वाटलं. आता ही सगळी मोठी झाली, यांनाही लेकरं बाळ झाली, तेही रिटायर झाले. मग आता न्यायानुसार काय व्हायला पाहिजे होतं? ही सगळी शेती त्याला भेटायला पाहिजे होती की नाही? तर तो न्याय असतो ना. तुम्हाला न्याय करायला नेलं तर काय म्हणा, नाही बापाची प्रॉपर्टी आहे, सगळ्याला भेटली पाहिजे. अरे पण त्याच बापाच्या प्रॉपर्टीत तुमची नोकरी नाही येत का? तुमचा प्रॉव्हिडंट फंड, तुमची ग्रॅज्युटी येते की नाही? हा बऱ्याच आपल्यापर्यंत येतो हा मुद्दा, परंतु आपण तो न्याय करत नाही. नाही, बापाची प्रॉपर्टी सगळ्यांनी वाटून घ्यायची. ते बिचारा मेलं ना खाली घरी राहून. त्यांनी सगळ्यांनी नोकऱ्या केल्या, यांचा प्रॉव्हिडंट फंड, ग्रॅज्युटी त्यांच्याकडे सगळं आलं. त्या बिचाऱ्याला त्या 10 एकरात त्यांनी परत वाटून घेतलं, त्याला 3 एकर आलं. आणि म्हणून मग त्याची पोरं म्हणायला लागली, तुम्ही काय केलं आमच्या करता? न्याय झाला नाही ना तो. कारण न्याय होणं गरजेचं असतं. की जर एकाच बापाचे आहेत आणि जर तुम्ही सुदृढ आहात, आणि म्हणून कधी कधी बाबासाहेब उदाहरण देतात आपल्या शरीराचं आणि समाज व्यवस्थेचं, की शरीर सदृढ कधी असतंय की सगळे अवयव आणि सगळे इंद्रिय आपले ठाकठीक असतील. नुसतं नाकच 5 फूट वाढलं तर चालेल का? नाही ना. त्याला शरीराचा विकास म्हणता येईल का? किंवा कान झाले असे मोठे मोठे? नाही होणार ना. तसं समाजाचं आहे ना, की जोपर्यंत सगळा समाज एकत्र होत नाही, किंवा आपण आपल्या समाजात जरी घेतलं, मी मोठा झालो आणि त्याला समाजाचा विकास म्हणता येईल का? जसं आपल्या शरीराचं आहे की सगळे अवयव त्याच्या लयीमध्ये वाढले पाहिजे, तसंच आपल्या समाजाचं आहे की जोपर्यंत समाज पूर्ण लयीमध्ये येत नाही, त्यालाहीच तुम्हाला समाजाचं देणं म्हणता येणार नाही, किंवा तुम्ही तुमच्या समाजाबरोबर केलेला न्याय म्हणता येणार नाही. म्हणून समाजाबरोबर न्याय करायचा तर माझ्यातलं काय आहे ते मी समाजाकरता दिलं पाहिजे. आणि ती भावना ज्या दिवशी, मग त्या दिवशी आम्हाला धम्मा कळाला. बुद्ध सगळंच द्यायला नाही सांगितलं तुम्हाला, बाबासाहेबांनी सगळंच द्यायला नाही सांगितलं तुम्हाला. बाबासाहेबांनी बरेच तुमच्याकडे बुद्धी असेल ते बुद्धी द्या. म्हणून मागेही मी एकदा सांगितलं, तुम्ही इथंच सांगितलं मला वाटतं उदाहरण, की एक माणूस स्टेजवरून भरपूर काही मोठमोठ्याने वार्ता करायच्या, असं करायला पाहिजे, समाज वाढवायचा तर तसं करायला पाहिजे. आणि मग आम्ही सगळेजण मिळून गेलो त्यांच्याकडे. रिटायर झालेलं ग्रहस्थ, ते बी एसीपी म्हणून, पेन्शन पण 60-70 हजाराच्या पुढचं पेन्शन. मिसेस गेल्या, त्या पण टीचर होत्या, त्या गेल्या. मुलगी डॉक्टर, मुलगा बी फॉरेन मध्ये, मुलगी इथे इंडियामध्ये डॉक्टर, तिचा नवराही डॉक्टर. फायनान्शियली त्या माणसाला काही कमी आहे का? नाही. मग त्यांच्याकडे गेलं, म्हटलं तर व्हा भंतीजी, सांगा समाजाला समजावून. झालो असतो म्हणे, पण आता ही मुलीची मुलगी सांभाळावं लागते. बरं, किती मोठं कारण आहे. अरे सक्षम आहेत ते दोघंही, महिन्याला 2-3 लाख रुपये कमावतात, लावतील नाहीत 15-20 हजार रुपये देऊन बाई ती पोरगी सांभाळायला. ये ना तू बाहेर समाजाचं देणं द्यायला, पण नाही. आम्ही फक्त कारण शोधत बसू. म्हणून मी सांगितलं ना की तो एक चालवणार आहे आम्ही धडा, की माणसाचं आता 58 वर्षाचं रिटायरमेंट आहे की नाही, साधारणतः 50 वर्षापासून त्या माणसाने शिबिरं करावी. 50 वर्षापर्यंत सर्व करावं. तुम्हाला काय करायचं ते मी तो उघड होऊन सांगेन, दारू प्या, मटके खेळा, काय करायचं ते करा 50 वर्षाच्या वयापर्यंत. आणि 50 वर्षापासून पुढे शिबिरं करायला लागेल. आणि ज्या दिवशी रिटायर व्हाल त्या दिवशी प्रॉव्हिडंट फंड, ग्रॅज्युटी असेल तर पेन्शन, ती जर असेल जिवंत बायको तर बायकोच्या हातात द्या. आणि त्याच दिवशी ह्या साईडला एक भंतीजी बोलून ठेवा, एक नावी बी बोलून ठेवा, इकडे तिच्या हातात द्या, तबला करंट चला. समाज सांभाळेल तुम्हाला. पैसाही द्यायला नाही सांगितलं, तुमची बुद्धी द्या समाजाला, की जे तुमच्यामध्ये बुद्धी आहे. कारण बाबासाहेबांची अपेक्षा तीच होती
की जे वेल क्वालिफाईड लोक आहेत तेच धम्म पुढे नेऊ शकतील. अनाडी लोकांचं काम आहे का ते? नाही. पण आता तुम्ही भिक्षू जर काढले ना, सर्वे जर केला, तुम्ही थोडाफार केलाय, मी एक 50-60 भिक्षूच केलं, त्यातले 3-4च ग्रॅज्युएट सापडतील, बाकी सगळे बिचारे अनाडीचे. कसा नेतील धम्म पुढे? आणि तुम्ही कशी अपेक्षा ठेवसाल त्यांच्याकडून? कारण जे तुम्हाला करायचं ते तुम्ही करत नाही. जवानीत तर नाही सांगितलं ना, रिटायर झाल्यावर जा ना, सगळं तुमचे मुलं बाळ लाईनीला लागलेत, आहे ते सगळेही देऊन टाका मिसेसला. या समाज तुम्हाला भाकरी खायला घालेल, उपाशी तर कधी ठेवणार नाही कोणाला, पण तेही आम्ही करायला तयार नाही. मात्र मग आम्ही सांगायला भरपूर तयार असतो, नावं ठेवायलाही भरपूर तयार असतो. काय हो म्हणे भंतीजीने हे करायला, अरे तू होईल कर ना अगोदर, नंतर बघता येईल पुढचं काय करायच्या अगोदर. तुला व्हायचंच नाही, तू सांगतो भंतीजी. ते एकच जण मी तुम्हाला सांगितलं ना परवा, ते एक म्हणे अहो ते ख्रिश्चन लोक म्हणे त्यांच्या वस्तीत किती लोक त्यांच्याकडून नोंद असते. अरे म्हटलं भल्या माणसं, तू इथे ऐकायला तयार नाही, तुझ्या दारात आल्यावर तर दांडकं घेऊन मागे लागतो भंतीजीच्या. म्हणजे आम्ही सांगायला पुढे असतो, करायला पुढे नाही. आणि म्हणून ह्या याच्यानुसार की न्याय, आम्ही ना आमच्या प्रती न्याय करतो ना समाजाच्या प्रती न्याय करतो. म्हणून जोपर्यंत आम्ही आमच्या प्रती न्याय करत नाही, कारण काय न्यायाप्रती, जर समजा बुद्ध धम्म समजलाच आपल्याला, तर शेवटी आपल्याला सद्गती पाहिजे ना. कारण मरणाच्या यातना कोणालाही अनुभवता आल्या नाही, पण एवढं तर माहितीये की वाईट केलं की वाईट होतो. मग तेवढं 5 वर्ष तर चांगलं करा, पुढच्या वेळेस नाही धीरूभाई अंबानी, पण एखाद्या डॉक्टर इंजिनियरच्या घरात जन्म घेऊ, आहे की नाही? तेवढ्या सद्गती करताच आपण चांगलं कर्म केलं पाहिजे, तेवढ्या करता तरी आम्ही धम्म वाढवला पाहिजे. आणि आमच्या याचं देणं आहेत, म्हणून तो न्याय आम्ही आमच्या प्रती केला पाहिजे. आमच्या प्रती केला तर तो ऑटोमॅटिक आमच्या समाजाप्रती तो न्याय होईल. आणि म्हणून इथे न्याय आणि सज्जन पुरुष, की जो न्यायी असतो तो सज्जन पुरुष असतोच. म्हणून महात्मा फुलेंनी न्याय केला. महात्मा फुलेच्या तर बापाला जाऊन सांगितलं होतं त्या बामणाने, पोरग धर्म बुडवायला निघालं म्हणे. स्वतःच शिकलो म्हणजे बायकोलाही शिकवायला लागलं, आहे की नाही? सावित्रीबाईला स्वतः त्यांनी शिकवलं. त्यांच्या बापाने काढून घेतलं होतं शाळेतून. ते इंग्रज अधिकारी आणि एक मुसलमान, त्या दोघांनी परत पटवलं, म्हणजे तुमच्या धर्मावरती. म्हणून मी सांगतो की आम्ही कधी कधी आता कोणाची साथ देतो आणि कोणाबरोबर जातो हेही आम्हाला कळलं पाहिजे. बाबासाहेबाच्या बऱ्याचशा गोष्टी आम्हाला माहिती नाही. बाबासाहेबाला सरदार पटेलांनी सांगितलं होतं की बाबासाहेब, संविधान सभेमध्ये दरवाजातून तर काय येतील, पण आम्ही खिडक्या पण त्यांच्या बंद केलेल्या आहेत. कारण बाबासाहेबाला अकोला आणि मुंबईमधून तर पाडलंच होतं. बाबासाहेबाला कुणी निवडून आणलं माहिती आहे तुम्हाला? पश्चिम बंगालमधल्या चांडाळ लोकांनी आणि मुसलमान लोकांनी, खुलना मतदारसंघामध्ये. एवढ्यावर त्यांचं समाधान नाही झालं. त्यावेळेस नंतर जी फाळणी झाली ना, तर फाळणीमधला एक नियम होता की जिथे हिंदूची संख्या 50% वर आहे तो इंडियाकडे राहील, आणि जिथे 50% वर मुसलमानाची संख्या आहे तो पाकिस्तानात जाईल. खुलना मतदारसंघामध्ये 51% हिंदू होते, तरी यांनी तो फाळणीमध्ये तिकडे दिला. कारण का? तर बाबासाहेबाचं घटना समितीमधलं सदस्यत्व रद्द व्हावं म्हणून. कारण तिकडे कुणी नेलं होतं बाबासाहेबाला? जोगेंद्रनाथ मंडल नावाच्या माणसाने. जोगेंद्रनाथ मंडलचा मतदारसंघही पाकिस्तानात गेला. तुमच्या माहिती करता सांगतो, जोगेंद्रनाथ मंडल हे पाकिस्तानचे कायदा मंत्री झाले होते. तिथली घटना लिहायची जबाबदारी त्यांच्यावर आली होती, पण त्यांचं मन तिकडे नाही लागलं, म्हणून ते परत इंडियामध्ये आले. म्हणून बाबासाहेबाच्या बऱ्याचशा गोष्टी आपल्याला माहिती नसतात. म्हणून आणि आज मात्र आम्ही बऱ्याचशा गोष्टी, आता प्रकरण असं होतंय की जसं मी तुम्हाला गाड्याचं उदाहरण सांगितलं की नाही, की त्यावेळेस 11 खासदार, 34 आमदार निवडून येऊ शकत होते. तेव्हा एवढे मतदार बी नव्हते आपले. त्यावेळेची मतदान प्रक्रिया खूप वेगळी होती. मतदानाचा अधिकार कोणाला होता माहितीये का त्यावेळेस? की ज्याच्याकडे 5 एकर शेती आहे आणि जो इन्कम टॅक्स भरतो त्याला. आपल्या लोकांकडे होत्या का? किती मोजके लोक भरत असतील की नाही, तरी बाबासाहेबांनी एवढी लोक निवडून आणली होती त्या गाड्या. आणि आता तर आम्ही कितीतरी, आमच्याकडे 5-5 एकरच काय, 100-100 एकराचे धनी आहेत आता आपली लोक.
घरं भरपूर आहेत, इन्कम टॅक्स भरणारे भरपूर आहेत. बाबासाहेबांनी ते झंझटच काढून टाकलं. 18 वर्षाच्या पुढच्यालाच तुम्हाला मतदानाचा अधिकार दिला. आणि तरी आम्ही त्यांच्या मंत्रिमंडळात समाज कल्याण मंत्री होतो, आहे की नाही? किती अचंब आहे. म्हणजे आमच्या काय म्हणायचं, आम्हाला ज्ञानी म्हणायचं, न्यायी म्हणायचं की काय म्हणायचं? कुठल्या प्रकारात मोडतो आम्ही? कधीतरी आपल्या दिमाखाला झिंझिण्या येतील की नाही? शिकल्या सवरलेल्या माणसाला त्या आल्या पाहिजे. आणि म्हणून असे उपक्रम राबवण्याचा माझा तरी आता उद्देश आहे. बघूया काय होते. वर्षवाद झाल्यानंतर मी आमच्या भंतेजीची परमिशन घेणार आहे आणि एक तालुका दत्तक घेणार आहे. पहिलं मी त्या औरंगाबादमध्येच प्रयोग करणार आहे. मी तुम्हाला सांगितलं ना की तुमच्यामधूनच मी काही लोकांना पकडणार की तुम्हाला काहीच नाही करायचं, की तुमच्या तालुक्याची औरंगाबाद मधले तर एकत्र करा पहिले, तिथून सुरुवात करू ना आपण. आणि मग एक एक तालुका. RSS वाल्यांनी तेच केलं होतं ना. तुम्हाला पुणे करार माहिती आहे का? पुणे करारात काय झालं होतं? पुणे करार बी अर्धाच माहिती आहे सगळ्या लोकांना. स्वतंत्र मतदारसंघ आणि राखीव जागा याच्यातला फरकच माहित नाही आम्हाला काय असतो. तरी जास्तीत जास्त काय माहिती आहे, आपल्या लोकांनी आपल्यालाच मतदान करायचं एवढंच माहिती असतं. तसं नाहीये ते. स्वतंत्र मतदारसंघाची संकल्पना अशी होती की SC मध्ये, आता SC मध्ये तुम्ही किती 4-5 जाती येतात ना जवळजवळ, मांग, महार, चंभार. तर याच्यामध्ये तीच माणसं उभी राहतील आणि तीच लोक पहिले मतदान करतील. मग साधारणतः जर 6 लोक उभी राहिली तर त्याला मांग, महार, चंभारांनी मतदान करायचं. मग त्यांनी केलेले पहिले जे 3 लोक असतील, म्हणजे एकाला 10,000 मतं पडली, दुसऱ्याला 9,000 पडली आणि एकाला 8,000 पडली, बाकीच्याला सोडून द्या. ते 3 लोक परत उभे राहतील आणि त्यांना सगळी लोक मतदान करतील. हा तुमच्या स्वतंत्र मतदारसंघाचा संकल्प होता. कारण आताही तुमच्यावाली त्या स्वतंत्र मतदारसंघापेक्षा तुमची संख्या जास्त दिली, पण तरी तुमची लोक का बोलत नाही? कारण त्यांना माहिती आहे की आम्ही आमच्या मतावर निवडून येत नाही. कारण ती जर प्रक्रिया असेल तर त्यांना माहिती होतं की यांच्या मताशिवाय मी काही निवडून येत नाही. मग तर त्यांनी त्यांचं ऐकलं असतं की तुमचं ऐकलं असतं. आणि म्हणून अजूनही निवडून येऊ शकतात. परंतु तुमच्यातले एवढे कोण, तुमच्या गाड्याचं सगळं सामानच काढून टाकलं, गाडी मोकळी करून ठेवलेली, आणि फक्त आम्ही भ्रमात आहोत की त्याच्यात भरपूर काही आहे. काही नाही, घर मोकळं केलेलं आहे. आणि म्हणून ह्या गोष्टीमध्ये आपण हे वर्षावासामध्येला उद्देश काय होता की त्यावेळेचा भगवान बुद्ध भिक्षूंनाच प्रशिक्षण देत होते आणि भिक्षू धम्म समजून घेत होता आणि लोकात जातो. आता आम्ही काय करतो? 3 महिने प्रवचन ऐकतो, ग्रंथ ऐकतो, घरी गेल्यावर नंतर याला कपाटात बंद केलं की पुढच्या वर्षीच आम्ही तो काढतो. तसं भिक्षू करत होते का त्यावेळेचे? आताचे काही काही भिक्षू तसंच करतात. वर्षावास संपला की संकल्प काहीच नसतो. परंतु आता तसा संकल्प झाला पाहिजे आणि कुठून तरी सुरुवात झाली पाहिजे. कारण काय होतं की तिकीट पक्ष देतात, RSS तिकीट देतो त्यांचं. तसं तुम्ही जर केलं तर तिकीट तुम्ही द्या. आणि स्वतंत्र मतदारसंघ म्हणजे समाजाने दिलेलं ते एक प्रकारचं तिकीट होतं की ह्या तिघांनी उभं राहावं, याचा तो अर्थ होता. आम्ही सगळा तो अर्थ बिघडून टाकला आणि म्हणून आता आम्ही फक्त गुलाम बनवले. आम्ही आमचे आमदार बनवत नाही, तर आमच्या समाजाचे ते गुलाम असतात. म्हणून ते तुमच्याकरता कधी लढत नाहीत. आणि म्हणून जर तुम्हाला खरं बुद्ध व्हायचं असेल, ज्ञानी व्हायचं असेल, तर मात्र ह्या प्रवचन मालिकेचे काहीतरी फायदे झाले पाहिजे. आपल्या ह्याच्यातून कुणीतरी माझा हिस्सा जेवढा तेवढा जरी उचलला, माझ्या तालुक्यातले महिला असो किंवा पुरुष असो, माझ्या तालुक्यातल्या एवढ्या वेळ भंतेजीच्या हवाली करून देईल, भंतेजी आता पुढचं काम तुम्ही करा या तालुक्यात, ते करता येईल. म्हणजे कुणीतरी त्याचं उत्तरदायित्व घेतलं, ते आपल्या वर्षावासातून निष्पन्न होईल अशी एक अपेक्षा करून आजचा प्रवचन आपण इथे थांबू. बाकीचं उद्या बघू.